गणेश कृपा दिवा मोठा गाव ऑन कर रोशन फराड आमच्या सोबत आज टेक्निकल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात मानफम पगडा सपाडा आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्ही पाहतात पगडा सपाडाचा होल्डर म्हणून ज्याची ओळख आहे धडधाकट शरीर असते आणि बराच काळ क्रिकेट पासून थोडा दूर राहिला सागर फराड या गोष्टीची त्याला देखील खंत आहे कारण एक दर्जेदार क्रिकेटर आहे एक चांगला बॅटर एक चांगला बॉलर म्हणून त्याची ओळख आहे ग्रामीण क्रिकेट सातत्याने मोठ्या प्रमाणावरती तो खेळत असतो पण जेव्हापासून YouTube लाईव्हचं एक क्षेत्र त्याने निवडलंय तेव्हापासून सागर फराड क्रिकेट पासून थोडे दुरावले गेलेत नागझरीची स्पर्धा आजही आठवते रोशन जेव्हा आपण ती स्पर्धा लाईव्ह कव्हर केली होती तेव्हा सागर फराड बॅटिंग करत होता अवघ्या 2 ते 3 धावांनी आय थिंक येस 3 धावांनी त्याची मालिकावीरची बाईक देखील लुकली होती कुठेतरी ते देखील स्वप्न अपुरं राहिलं सागर फराडचं कदाचित यावर्षी पुन्हा एकदा तो आपल्याला फॉर्म मध्ये पाहायला मिळेल कारण जोरदार प्रॅक्टिस सराव देखील त्याचा सुरू आहे ऑनगोइंग मॅच कडे थोडं आपण वळतोय पुन्हा 2 धावा आलात ऑन साइडला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला पॉवर प्लेचं सत्र सुरू आहे योग्य वापर केला पॉवर प्लेचा ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर दन करा चेंडू सीमा पार चौकार हरिभक्त पारायण स्वर्गीय देवचंद्र देवा पाटील क्रीडांगण वडवली खुर्द सुंदर मैदान आहे नवीन क्रीडांगण आहे आणि जसं जसं वर्ष सरेल तसं जसा वेळ पुढे जाईल तसं सागर पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम त्यामध्ये सातत्यानं डेव्हलपमेंट घडून आणेल आणि यावेळेस ऑप्शनच्या बाहेर सफल झाल्यानंतर ऑन साइडला फटका सजवलेला आपल्याला पाहायला मिळाला फाईन लेगला कोणत्या प्रकारे डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आणि बॉलला पाठवलं डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार यंदाचं वर्ष अतिशय सुंदर एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते जसा वेळ पुढे जाईल जसं वर्ष पुढे जाईल तसं मात्र डेव्हलपमेंट या ग्राउंडची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल गरज आहे शहरी भागामध्ये ब्राव तुम्ही आलात तर मैदान नाही आहेत आमच्या जवळपास 6 ते 7 गावांमध्ये फक्त एकच मैदान आहे ते देखील वेस्टला आहे कल्याण ईस्टमध्ये तुम्ही पाहाल तर नेतिवली असेल पिसिवली असेल गोळिवली असेल या परिसरामध्ये फक्त एकच गोळिवली आणि आडिवलीचं ते क्रीडांगण आहे त्या व्यतिरिक्त कुठेही क्रीडांगण नाही आहे त्यामुळे मैदानाची कमी शहरी विभागामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावरती आढळले पण जर तुम्ही या विभागामध्ये याल वडवली वाकण नारिवली या विभागामध्ये तुम्ही आलात राहू अगदी समोर 3 मैदान आहेत बाहेर आणि त्यानंतर हे 4थं मैदान या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं क्रीडांगणाचे कोणत्या प्रकारचे कमी नाही त्यामुळे या विभागातलं क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षका डीप मध्ये योग्यरित्या जज केले चेंडूला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज होईल बाद लागणारा आणखी एक मोठा धक्का गणेश कृपा दिवा टीमला सोनी अल्फा कॅमेऱ्यासाठी मात्र ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात आतिश फराड जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळे क्षणचित्र कैद करतात शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला कारण 2 चौकार आले 1 डॉट 1 डबल 1 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता 10 रन्स आला पहिल्या 5 बॉलमध्ये कुठेतरी गेअरअप करायचा आता मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये हवा तशा धावा संख्या बनला नाही खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी कॅपिटलाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे बट रोशन ते झालं नाही आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 9 या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आला शेवटचा बॉल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय सज्जवताना गोलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहतो त्या गोलंदाजी मार्कवर अखेरचा चेंडू पॉवर प्लेचा षटक P2
ऑनसाइड पूर्णपणे पॅक केली आहे. डीप मध्ये आपण पाहतो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. मिड विकेट फिल्डर जे आता थोडेसे स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअरिश मिड विकेट आहे आणि डीप मध्ये लॉंग लेग बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा मधोमध एक फिल्डर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव धावसंख्या अवांतरने 20 धावा धावफलकावर. कुठपास आता ऑनसाईडला वळला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत पण डीप मधून येईपर्यंत 2 धावा सहजरित्या त्या पूर्ण केल्या जातील आणि दुहेरी धाव्याने षटक देखील पूर्ण झालं. 2 षटकांचा गॅस संपन्न धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 11.00 च्या सरासरीनं 22 लॉस ऑफ 2 आफ्टर 2 टीम. गणेश कृपा दिवा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. रुची प्रतिष्ठा देसाई सुखदेव काका मात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आणि मोठा गाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. काका म्हटलं की रायगड ठाण्याला दोन्ही जिल्ह्यांना माहिती आहे त्यांचं महत्व काय, किती खेळाडू त्यांनी घडवले, त्यांची देखील प्रशंसा करायला हवी. आणि इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. संकेत बघतला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे फटके सफलरित्या तो पूर्ण करत असतो. पण ओव्हरआर्म क्रिकेट कम्प्लीट वेगळं. पण अंडरआर्म क्रिकेट जो अतिशय चांगला खेळला तो कोणतेही फॉर्मॅट इझिली खेळू शकतो. कारण वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट फॉर्मॅट म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. आणि संकेतला आपण सातत्याने पाहिलं अतिशय दर्जेदार खेळ त्याने केला अंडरआर्म क्रिकेटमध्ये. त्यामुळे आज संधी आहे त्याच्याकडे. फॉल ऑफ विकेट आपण जर पाहिलं दिवासाठी भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळाला. बट 2 विकेट गेल्याच्या नंतर कुठेतरी संकेतला आता इथे जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे आणि तोच खेळ त्याचा आपण पाहतोय सध्या. रनआउटची संधी होती. पॉपिंग क्रीज मध्ये आय थिंक बॅटर सेफली पोहोचलाय. अंपायर सिग्नल इट्स नॉट आउट. धावसंख्या 2 ने पुढे तुमची टोटल 24. 24 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावर. एकविरा स्पोर्ट्स बॅक टू विली संघ पहिला सामना त्यांनी देखील जिंकलेला आहे. मोठ्या रनअपनं गोलंदाजी मार्कवर जयदेव. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे काय घडलं. इज गॉन. अंपायर बोट आकाशाच्या दिशेने वर.
साईडला पुन्हा मिस टायमिंग आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर केले गेले. सेकंडचा कॉल धावला दोन्ही फलंदाज आणि पूर्ण 2. सुपर टर्निंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. योस नो वेट इम्पॉर्टंट आहे. ॲज अ बॅटर तुम्ही पार्टनर सोबत कॉलिंग कशी करतायत, आय कॉन्टॅक्ट आहे का, धाव घ्यायचे नाही घ्यायचे, थांबायचंय मागे फिरायचं, सगळ्या गोष्टींचं संवाद असतो तुमच्यामध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. कन्व्हर्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सोडून दिल्या बॉल लेफ्ट व्हाईट बॉक्स इशारा पंच करत असताना धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे होता. 41 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. फटका अतिशय चांगला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला आणि फंटास्टिक 6 धावा. रन संख्या आता तुफान गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर धावसंख्याचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात तब्बल 21 धावा आल्या. महागडे षटक राहिलं साहिल आणि बॅटर कौशल एक तर्फा त्या 20 धावा बनवल्या. ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 3 दुहेरी धावा आणि 1 अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 47 47 आफ्टर 4 ओव्हर्स. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत कुठेतरी 12 ते 13 धावसंख्या जर आलं तर एक 61 धावांपर्यंत संघ पोहोचेल आणि 61-62 रणसंख्या जर आपण पाहिली तर या मैदानावरती एक चांगली टोटल मी तर म्हणेन. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 60 धावांचा पल्ला पार पाडता आपण पाहिलं तर टीम जातुलीला मोठा संघर्ष करावा लागला. जिथे शेवटच्या चेंडूवरती तब्बल आय थिंक 3 रन्सची गरज होती आणि लास्ट बॉल वरती आपण पाहिलं तर षटकार आला भावेशने मॅच फिनिश केली होती. थोडा षटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्याचा आवाज आहे. क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक बॉलला पटवलं थोडा स्क्वेअर लेगचा बाहेर चौकार. 51 धावा सांघिक अर्धशतक गुणतालिकेवरती लागले गेले. ते गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा टीमचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. टॉस साठी तयार राहा. एसी मात्र प्रतिष्ठान देसाई आणि मोठा गाव लवकरा असा होता. संपर्क नाही होत त्यामध्ये. स्टॉप बॉल चला कॅप्टन फायनल षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती अल्पेशनं धावांचा पाऊस पाडलाय. अल्पेशचा कारनामा आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक गॅपवर एक्झिक्युशन प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आता अक्षरशः धावांचा पाऊस आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. या पूर्वीच्या षटकामध्ये 21 आल्या आणि या ओव्हर मध्ये अद्याप पहिल्या 3 बॉल मध्ये तब्बल 14 धावा बनल्या गेल्या. चौकार षटकारांची भाषा बोलली जाते सध्या दिवा टीमच्या माध्यमातून. धावा संख्या तब्बल
61 या आकड्यावर 61. ओ यावेळेस काय घडलंय, धावा येणं महत्वाचं आहे. एकदा की धावांची गती बनण्याची सुरुवात झाली ना तर तिला कोणी रोखू शकत नाही. आणि सध्या तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. उपरवाला जब्बे देत आहे, चप्पर फाटके देत आणि अक्षरशः छप्पर फाटेपर्यंत मिळालं टीम दिवाला. धावत संख्येची गती पहा गेल्या 2 ओव्हर्स मध्ये. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉल मध्ये तब्बल 5 झाल्यात. 1 मिनिट थांबा पंच, थांबा. स्कोरबोर्ड इथे अपडेट नाहीये. मग 1 डॉट आहे. येस ओके. मग शेवटचा बॉल असेल. चला हरकत नाही. इथे काय घडलंय, व्हाईट बॉल. सागर पाटील यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंच सांगतात व्हाईट बॉल 1 फॉर द ओव्हर देखील कॉल करतात. म्हणजे अतिरिक्त बाउन्स इथे आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आणि धावसंख्या 65 वर. आणि हा 5वा चेंडू होता. धीमी गती आपल्याला पाहायला मिळाली. षटक पूर्ण. 5वा डाव संपला पहिला. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 65. एक मोठी टोटल 65 धावा आणि 66चं आव्हान आपल्याला इथे पाहायला मिळेल. ते खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये टीम गिरिजामाता जुनी डोंबिवली समोर. देसाईचे कॅप्टन आणि मोठा गावचे कॅप्टन. फायनल कॉल आहे. टॉस साठी आपण तयार आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करीत आहोत. स्पर्धा आपली युट्यूब लाईव्ह आहे, त्यामुळे घर बसल्या तुम्ही एकदा चेक करू शकता आपली मॅच कधी आहे, कोणती मॅच सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन तुम्ही लगेच मैदानावरती पोहोचायला हवं. टीम देसाईचे कॅप्टन आणि मोठ्या गावचे कॅप्टन या टॉस साठी. यानंतर ही मॅच त्यानंतर आपण पाहणार आहोत आहे गावदेवी वेदिका एलेक्स 11 कोणी ब विपक्ष भोपर मध्ये ती मॅच असेल. 8 संघ या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये टीम सुभाष दातिवली विजय झालेले. या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल प्रश्नाचं उत्तर पुढच्या 30 चेंडू मध्ये जिथे करत असणार आहे. तब्बल 66 धावांची 66चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना गिरिजामाता जुनी डोंबिवली संघ मैदानाचा आतमध्ये दाखल होईल. ती मोठ्या गावचा कॅप्टन इथे जोडले गेले. देसाईच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. टॉस आपण कंप्लीट करूया नेक्स्ट मॅचचा. या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन ऐकूया आवाज उठण्याचा. एक उत्कृष्ट समालोचक अर्थातच करणजी कान यांचा धन्यवाद.
चला आपण टॉस करूयात. या पुढचा सामना स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई विरुद्ध मोठा गाव या दोन संघांदरम्यान. दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहेत. आदरणीय विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस जिंकलाय तो स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचा कॅप्टन ऋषीने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सध्या तरी त्यांचा पेंडिंग आहे. मी काकांना विनंती करेन, सुखदेवशी मात्रे आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती या. आपलं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सुखदेवजी मात्रे काकांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जरूर एक्साइटेड होऊन दीपकने मात्र झेल टिपल्यानंतर बॉल उडवायचा होता त्याला खरं तर, तेव्हा तो निसटला आणि असं वाटलं असेल जुनोनी पोलिस पॅव्हेलियनला देखील, मला देखील एका प्रथमदर्शनी असंच वाटलं की कॅच सुटली आहे की काय, पण तिथे तो एक्साइट होऊन चेंडू उडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा चेंडू निसटला होता. कॅच कंप्लीट झालेला आहे. बॉल जेव्हा डेड झाला होता तेव्हा तो उडवण्याचा प्रयत्न करत होता. धक्का पहिला रॉयल डकचा शिकार. इनिंगचा पहिल्या बॉलवरती बाद होत असताना आपण बघितलं ते तुषार पाटीलला. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे ज्ञानेश्वर जोशी आणि आता साहिल पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. गावदेवी गिरीजा माता जुनून डोंबिवली टार्गेट या मॅच मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय ते 66. प्रिव्हियस मॅच मध्ये 60 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये 66 आहेत. सुरत चौथीला आपण या ओव्हर मध्ये पाहतोय. त्याने पहिल्याच बॉल वरती प्राइज विकेट मिळवून दिली. तुषार पाटीलचे लॉंग ऑफला डीप ठेवलंय मिड ऑफ आतमध्ये आणि एक फिल्डर थोडासा वाईड ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरी नाही पण वाईड ऑफला तो डीप मध्ये. फुलर लेंथ होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न मात्र अंपायरचा इशारा येतो तो वाईड लेग स्टंपला सोडून जात असताना चेंडू डाऊन दी लेग. का तो उघडतोय अवांतर एका धावेने. काकांचं आगमन होतंय. देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू आजवर कित्येक खेळाडूंना ज्यांनी घडवलं. देसाई क्रिकेटची पंढरी आहे. या गावामध्ये असंख्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज काकांची तिसरी पिढी मैदानाच्या आतमध्ये. ओहो कॅच ड्रॉप इन रेज होती. जेव्हा बॅटच्या आतमधली कट लागते तेव्हा जरूर यष्टिरक्षकासाठी ते कॅच थोडीशी हार्ड असते आणि तेच घडलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. इनर एज घेऊन ज्या पद्धतीने संकेत डाव्या बाजूला डाईव्ह मारत होता, बॉल निसटला हातामधून. जीवनदान मिळते साहिल पाटीलला. धावासंख्या धावफलकावरती ती 1 आहे. विकेट देखील पडलेली 1. आदरणीय काकांचं आगमन होते सुखदेवजी मात्रे स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई आणि आज काका तुम्हाला इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळतील. फुल टॉस आहे डाऊन दी लेग. लाईन खराब लेंथ खराब. फटका सुंदर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. साहिलचा सुपर षटकार. दुसरी मॅच सुरू आहे त्यामुळे चेंडूचा बाबत नियम जो आम्ही ऑलरेडी सांगितलं होता की पहिल्या मॅच मध्ये नवीन चेंडू आहे पण दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकां अगोदर हरवला फुटला भिजला तर जरूर बॉल तेव्हा मात्र तुम्हाला नवीन देण्यात येईल, अन्यथा नंतर जुना दिली. आदरणीय उद्योगपती देसाईचे रविदादा सुद्धा मात्र यांच्या ठिकाणी आगमन झालेले. सो आदरणीय रविदादांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. ओहो ऑफ स्टंपचा बाहेरून आत आणलाय. इन स्विंगर होता. फार चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती सुरत चौथेकडून. पहिली तुषारची विकेट पडली, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर षटकार देखील आपण बघितला. मागचा फुल टॉस होता. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस. यॉर्कर असा एक चेंडू आहे जो तुम्ही जर पुढे टाकला तर तो फुल टॉस बनतो, मागे टाकला तर तो हाफ फॉली व पिच बनतो. त्यामुळे जर तो परफेक्ट पडला नाही तर तुम्हाला मार जरूर पडतो. हो बॅटचा चेहरा उघडला मिड ऑफ आतमध्ये. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साहिल पाटीलचा आणखी एक दमदार चौकार.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 11 या आकड्यावरती. 66 बनवायच्यात म्हणजे जवळपास 13.20 रिक्वायर्ड या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला. साहिल पाटील ओहो अक्रॉस द बॅट, खराब शॉट सिलेक्शन. खोला चेंडू होता ऑन साइडला आपण पाहतोय. अक्रॉस द बॅटने स्ट्रेट बॅटने अगोदर खेळण्याचा प्रयत्न, नंतर त्याने जरूर ड्रिल करून दाखवलं. कदाचित स्वीप खेळलो असतो तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. तुषारची विकेट या ओव्हरमध्ये पडली आणि धावा आलेल्या आहेत त्या गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीसाठी त्या 11 धावा. अशा पद्धतीनं आपण आता जर बघितलं 66च्या टार्गेटमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचा त्या 55 धावा बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला. नुकतंच आदरणीय उद्योगपती रविदादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. देसाई गावामध्ये असंख्य खेळाडू आहेत तर देसाई गावामध्ये असंख्य आपल्याला उद्योजक देखील पाहायला मिळतात. टोटल स्कोर 11. पुढच्या मॅच मध्ये देसाई काकांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठा गाव त्यांच्या विरोधात आहे. त्यानंतर खोणी विरुद्ध भोपर पुढच्या दोन्ही संघांनी देखील तयार राहा. आज दिवा संघामध्ये बरेचसे नवीन चेहरे आहेत त्यामुळे आता ही जबाबदारी दीपक वरती असेल, संकेत वरती असेल, सूरज वरती असेल, विकी वरती असेल. मात्र इथे पाहूयात आपण आता कशा पद्धतीनं त्यांचं बॉलिंग युनिट या 66 धावा डिफेंड करत असताना पाहायला मिळेल. नारिवलीची स्पर्धा जी सुरू आहे समोरच अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. इतकी विकेट फायर आहे की काल टोटल 14 इनिंग मधून फक्त 3 इनिंग मध्ये 50+ धावा झाल्या. अन्यथा 30, 40 आणि मॅच देखील बनवत होत्या. 30-40 धावा देखील 4 ओव्हर 5 ओव्हर मध्ये बनत नव्हत्या. इतकी फायर विकेट होती. मात्र आज या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 60 धावा दातिवलीने दैसरला परास्त केलं, चेस केल्या त्यांनी. या मॅच मध्ये 66 बनवायच्यात. साहिल पाटील आणि आता स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर जोशी, तर सेकंड ओव्हर मध्ये आलाय ओम भगत. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लॅश केला बॉलला एज होती. थर्ड मॅन डीप थर्ड मॅनला चेंडू चाललाय प्रचंड वेगाने. सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. कॉपीबुक स्टाईल फटके तुम्हाला जरूर ज्ञानेश्वर जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळतील. मात्र यावेळेला तो फटका फसला होता. थर्डमॅनच्या फिल्डरने चुकी केली. फुलर लेन स्वीप करण्याचा प्रयत्न, योग्य शॉट सिलेक्शन होतं. पावर प्ले सुरू आहे त्यामुळे तुम्हाला फटके बनवावे लागतील, पण इथे हा फटका मिस झाला. लो फुल टॉसला ते कनेक्ट करू शकले नाही कारण डीप मिड विकेट आहे आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याचा गॅप मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न होता तो ज्ञानेश्वर जोशीचा. धावा धावफलकावरती 15. चौकाराने ओम भगतचं स्वागत केले. त्यानंतर डॉट पुढे येऊन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा यायचा आहे. थर्ड मॅनने पुन्हा चुकी केलेली. फिल्डर बॅकअप देईल. सेकंडचा कॉल आणि दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी. अगदी स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजापासून 20 ते 25 यार्ड इतका दूर असेल चेंडू. मात्र तिथूनही तो थ्रो करेपर्यंत 2 धावा. या 24 यार्डाच्या विकेटवरती 48 यार्ड ते धावले वेगाने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 17. मिड ऑफला पुन्हा आता ऑन साइडला 2 फिल्डर आहेत लॉंग ऑन आणि मिड विकेटला ओम भगत. ओहो बॅट आणि पायाचा मधून इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. हे चेंडू आपण वारंवार बघतोय आज सकाळपासून. पहिल्या मॅच पासून या विकेट वरती स्किट होतोय, बॉल खाली राहतोय त्यामुळे फलंदाजाला तो अटेम्प्ट करत असताना व्यवस्थित बॅट वरती घेता येत नाहीये. धावा धावफलकावरती त्या फक्त 17 धावा. बॉल शिल्लक आहेत अजूनही 2 बनवायच्या 66. अटॅक करावा लागेल. ऑन साइडला व्यवस्थित बॅट वरती नव्हता. डीप मधून फिल्डर येतोय बॉल वरती. पहिली धाव पूर्ण झाली. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. धाव मिळणार नाही दुसरी. गुड फिल्डिंग. अल्पेश यंगस्टर आहेत बरेचसे आपण पाहतोय. डीप मध्ये देखील तुम्हाला बरेचसे यंगस्टर फिल्डर पाहायला मिळतात. टोटल स्कोर आहे सध्या तो 18. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू.
अर्थातच पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ओम भगत तयार होईल. सूरज त्याच्या सोबत आहे त्या ठिकाणी मिड ऑफला. काही चर्चा करतोय. सूरज या टीमचा फ्रंटलाईन बॉलर आहे. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता देखील झाली, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न, पील स्ट्रॉंग, पण अंपायरचा इशारा आउट साइड दी ऑफ स्टंप. नाराज पॅव्हिलियन आहे, नाराज साहिल देखील असेल. मात्र इथे ओम भगतची गोलंदाजी आल्या त्या फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये. विकेट जरूर मिळाली नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतरचा कमबॅक राहिला ओम भगतचा, कारण पुढच्या 5 बॉलमध्ये आल्या फक्त 3च धावा. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतो तो 18 धावा. 66 बनवायचा आहेत. बॉल शिल्लक आहेत 18 आणि या 18 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीला बनवायच्या आहेत त्या 48 धावा या मॅच मध्ये. जास्त वेळ घेऊ नका दिवा, प्लीज कॉपरेट. वडवली गावचे आमचे ग्रामस्थ आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवलीसी आयोजित आई गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मंचावरती नुकतंच आदरणीय उद्योगपती रविदादा सुद्धा मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जितकं प्रेम क्रिकेटवरती आहे तितकंच प्रेम बैलगाड्या शर्यतींवरती आहे. लाडू सर्वांच्या परिचयाचा असेल, जो आदरणीय रविदादा मात्रे यांचाच आहे. 18 धावा आहेत. नेक्स्ट मॅच आय थिंक देसाईने टॉस जिंकलेला. डिसिजन त्यांचा फिल्डिंग करण्याचा आहे. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान, जय वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरुद्ध मोठा गाव हे 2 संघ असतील. नाव बॅक टू द क्रिकेट. 18 बॉल 48. मॅच कुठेही जाऊ शकते, या क्षणाला आपण सांगू शकत नाही. मात्र समोर फ्रंटलाईन बॉलर आलाय सूरज चौथे. ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला नाही. गरंगळतो बॉल शॉर्ट मिड विकेटला. दीपक वेगाने आलाय. थोडंसं फंबल, त्याचा फायदा होईल. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 20 या आकड्यावरती. कृतिक पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. स्ट्रेट बॅटने जर तुमच्या बॅटमधून फटके आले, मिस टाइम जरी झालं तरी बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, कदाचित तुम्ही फसू शकता. लेफ्ट हँडरला तितकंसं ॲडव्हान्टेज नाही. या क्रीडांगणाची भौगोलिक आणि सध्याचा वेदर आपण बघितला तर वाऱ्याचा वेग जो मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती 20. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला डीप मध्ये. पुन्हा प्रोटेक्शन अल्पेशला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय. ओव्हर थ्रो आहे बट इथे सेकंडचा प्रयत्न नाही. आता प्रेशर वाढणार आहे, कारण सिंगल डबलने 67 बनणार नाही. तुम्हाला अटॅक करावा लागेल, बाउंड्रीजला कन्वर्ट करावं लागेल. धावा धावफलकावरती 21. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या. टॉप ऑर्डर मधले दोन्ही फलंदाज आहेत. ज्ञानेश्वर जोशी आणि आपण पाहतोय साहिल पाटील. दुसऱ्या बाजूने सूरज चौथे. कोलात होता बॉल बॅक, स्टंपला लागला. बॉल डायव्हर्ट झाला शॉर्ट लेगला. फर्स्ट रन इतर कंप्लीट करण्यात आलेली आहे. सेकंडचा कॉल आणि इथे मात्र आता विकेट पडते ती साहिल पाटीलची. महत्वपूर्ण क्षणाला कदाचित ती विकेट टाकली देखील असावी, कारण स्लॉग हिटरचं येणं हे आवश्यक असेल या वेळेला, कारण रिक्वायर्ड वाढत चाललेला आहे. धावा धावफलकावरती त्या फक्त 22 आणि 22 ला बसतो दुसरा धक्का गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीला. फर्स्ट रन कंप्लीट जरूर आपल्याला पाहायला मिळाली ती, मात्र 22 ला बसलाय तो धक्का दुसरा. विशाल पाटील आगमन मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता दोन्ही बाजूने फटके आपल्याला जरूर येणं गरजेचं आहे, ते खास करून जुनी डोंबिवलीसाठी. धावा बनवायच्या 66 धावा धावफलकावरती आहेत त्या सध्या फक्त 22. ही ओव्हर दिवासाठी देखील इम्पॉर्टंट आहे, कारण सूरज चौथे चान्स घेईल विकेटची.
ओव्हर द विकेट. लोवा फुल टॉस, झेलची संधी पण थोडा लांब राहिला. विकी आलाय, दीपक देखील येतोय, एकच धाव मिळणार आहे. गुड फिल्डिंग. बॅटचा चेहरा उघडला होता पण व्यवस्थित टायमिंग जुळलं नव्हतं, त्यामुळे धावा इथे मॅक्सिमम मिळाला नाही. एकच धाव मिळते. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 23. बॉल उरलेले अजूनही या षटकातील ते 2. 14 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे गावदेवी गिरिजामाता झुंडुंबुलीला. विशाल सध्याच मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. विकेटची पर्वा न करता अटॅक करायचा आहे. रिक्वायर्ड रन वाढत चाललंय. जे जवळपास 13चं होतं ते आता 15च्या आहे पुढे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्ट नव्हता. डीप मधून अल्पेश येतोय, उचलून थ्रो केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला वाईड थ्रो आहे. स्टंप पासून थोडासा बाजूला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलला. धावा 2 पूर्ण होत आहे. 2 ने धावसंख्या 25 वरती पोहोचली. बॉल शिल्लक आहेत ते 13. वाटीवाद 41 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 41 धावा. फार चांगली बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग सूरज चौथेकडून या ओव्हर मध्ये, कारण एकही मोठा फटका आला नाही. आता तो येऊ शकतो विशालचा. विशाल मिड विकेटला क्लिअर करणारा येतोय षटकार. अंपायरची ड्रिंक्सची मागणी, ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. या षटकारासह धावफलक पोहोचलं गावदेवी गिरिजामाता झुंडुंबुलीचा 31-31 आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज या मॅच मध्ये झुंडुंबुलीला दिवाच्या विरुद्ध. आपण ओळ्यात मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं, लाडक्या लाडू बैलाचे मालक आदरणीय उद्योगपती रविदादा सुदाम म्हात्रे यांचा आपण सन्मान करूयात. मी काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय रविदादा म्हात्रे यांचा सन्मान करावा. क्रीडा क्षेत्रावरती नेहमीच प्रेम राहिलंय. जेव्हा जेव्हा देसाईची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पंचक्रोशीतील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दादांचं आर्थिक सहकार्य देखील असतं. आणि आज आवर्जून उपस्थिती आहे गावदेवी चषक 2024 वडवली सीच्या या स्पर्धेमध्ये. आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब आमचे ग्रामस्थ, यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय रविदादा म्हात्रे यांचा सन्मान करावा. बैलगाडा क्षेत्रातील देखील मोठं नाव आहे आणि क्रीडा क्षेत्रावरती ज्यांचं खास करून प्रेम आहे. आणि आज ज्यांची उपस्थिती आपण या मंचावरती पाहतोय, आदरणीय रविदादा सुदाम म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मनपूर्वक आभार. दादांना पुन्हा विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. त्या मॅचकडे आपण लगेचच वळणार आहोत. 12 बॉल गरज आहे ती 35 धावांची. विशालच्या षटकाराने मॅच जिवंत झाले पुन्हा एकदा झुंडुंबुलीसाठी. ज्या मॅच मध्ये झुंडुंबुलीला धावा बनत नव्हत्या, त्या धावा बनण्यासाठी सुरुवात तर त्याने केलेली आहे, मात्र ती सुरुवात सातत्यामध्ये राहिली तर 35 बनतील. मागच्या मॅच मध्ये आपण लास्ट ओव्हर मध्ये 22 धावा बनत असताना बघितल्या, ज्या 22 जळवीने बनवल्या होत्या दहिसरच्या विरुद्ध. दीपक भगत काका ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडूंमध्ये बनवायचा त्या 35. जोशी स्ट्रायकिंग एंडला. ओहो, अक्रॉस द पाठी खेळण्याचा प्रयत्न. आता विशाल येतोय स्ट्रायकिंग एंडला. कदाचित ती धाव पूर्ण होऊ शकत होती, मात्र इथे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. नाव धावफलकावरती त्या 31 आणि 31 ला बसतोय झुंडुंबुलीला तिसरा धक्का. अकरा चेंडूंमध्ये या मॅच मध्ये आता 35 बनवायचा आहे. जोशी देखील स्वस्त मध्ये जरूर पॅव्हिलियन मध्ये येतोय. आघाडीला आला होता. विशालचा बॅट मधून आलेला षटकार तो स्ट्रायकिंग एंडला आहे आणि त्याच्या सोबतीला येतोय मयूर पाटील. रनवे अगदी थोडासा आहे दीपक भगत काकाचा, मात्र पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट. इंटरेस्टिंग बॅटल. ऑफ स्टंपचा बाहेर परफेक्ट यॉर्कर.
ब्लॉक हॉल मध्ये पडलाय. डॉट बॉल. बॉल शिल्लक 10 बॉल 35 धावा. मॅच आता दिवा संघाचे गोलंदाज देखील बनवतात. मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती विशालचा षटकार. पहिल्या 2 बॉलवरती धावा नाही. ओ लोवा फुल टॉस होता. इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. ग्रायदरला जाईल हा देखील बॉल. लांब ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. विशाल प्रश्न विचारतोय, उत्तर भेटलेले. डॉट बॉल. 9 चेंडू 35. ओ वेगवान आणि एक चेंडू खाली राहिलाय. सुपर बॉलिंग बाय दीपक भगत. 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. मागचे 3 चेंडू विशालला डॉट. जोशीची विकेट पहिली. रन आउट. एकही धाव नाही. 3 डॉट. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 35. पूल खेळला डीप मध्ये. फिल्डर पण त्याचा वाक्याबाहेर. सीमारेषा पार करेल. विशालचा बॅट मधून आणखी एक षटकार. आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल 29 धावांची गरज. धावांची गरज आता आपण पाहतोय ते अर्थातच 29 बॉल शिल्लक आहेत 7. षटकाराने पुन्हा ही मॅच जिवंत होते. पण चांगली बॉलिंग आतापर्यंत दीपक कडून. हार्ड लेन पूल करण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. काय षटक राहिलंय, कारण या ओव्हर मध्ये फक्त आल्या त्या 6 धावा. जो देखील एक षटकार विशालचा आपण मागच्या चेंडूवरती बघितला. 5च्या 5 डॉट बॉल आलेले आहेत आणि सामना शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 29 धावांची गरज. पाहूयात कोणता गोलंदाज असेल या ओव्हर मध्ये, कारण बरेच नवीन चेहरे आपण पाहतोय गणेश कृपा दिवा संघामध्ये. त्यामधलाच एक गोलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 2 ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 19. मला आठवतंय ओम भगतचं षटक देखील ते देखील इकॉनॉमिकल होतं, ज्यामध्ये फक्त 7च धावा आल्या होत्या. सहस्त्रला चेस करत असताना सुरुवात तितकीशी चांगली मिळाली नव्हती. झिरुडोंबिवलीला मिडल ऑर्डर मध्ये देखील तितक्याशा धावा आल्या नाही. किमान एक ओव्हर 15 प्लस 15 पेक्षा जास्त धावसंख्येची हवी होती या धावसंख्येला चेस करत असताना. मागच्या मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 22 बनलेल्या आहेत. या मॅच मध्ये 29 बनवायचे आहेत. कमीत कमी 4 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. मयूर पाटील स्लॉग हिटर जरूर आहे, मात्र समोर 29 धावा आहेत. गोलंदाज तयार. कौशल. ओ क्लीन बोल्ड. खोलात आला आणि थेट ऑफ स्टिक उखडली आहे. मयूर 0 वरती बाद. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज तुषार पाटीलची विकेट 0 वरती पडली. जिथे आत्मविश्वास वाढला होता तो बॉलिंग युनिटचा दिवा संघाच्या. कारण जो नेहमीच मॅचला जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशनला अनुसरून बॅटिंग करत आलेला आहे, त्याची 0 वरती विकेट पडली. जोशी जरूर मैदानाच्या आतमध्ये होता. त्याच्याही बॅटमधून फक्त 11 धावा आल्या. साहिलने सुरुवातीला जरूर चांगली बॅटिंग केली, मात्र त्यालाही पुढे सातत्य टिकवता आलं नाही. त्याची विकेट पडली. विशालच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत, पण त्यासाठी तो 7 बॉल खेळलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जयदेव जोशी येतोय. मयूर 0 वरती बाद. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल 29 धावांची गरज. ऑन साइडला मिस टाइम आहे. डीप मध्ये फिल्डर. फार चांगला प्रयत्न अल्पेशला आपण पाहतोय. एनर्जी जी सध्या अल्पेशची आपण पाहतोय. प्रखर दुपारचं, मात्र फार चांगली फिल्डिंग, इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग. हे प्रयत्न फार चांगले पाहायला मिळाले, त्यामुळे 5 धावा सेव्ह करण्यात आलेल्या आहेत. एकच धाव इथे मिळते. स्कोमोझॉन 38 रिक्वायर्ड 28. अजून 28 धावांची गरज आहे. ऑफ समचा बाहेर. मिस टाइम. गॅप मध्ये आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल पडलाय. डीप मधून फिल्डर येतोय. चेंडूने वळण घेतले आणि अखेर गेलाय सीमा रेषेचा बाहेर. चौकार. तीन चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या
झिरडोंबिवलीला. दुसरं आणि चौथं षटक इकॉनॉमिकल होतं, त्यामुळे धावांचा इतकं अंतर. हेलिकॉप्टर टीप मध्ये फिल्डर झेलची संधी आणि इथे विशाल देखील बाद. बॉल उरले ते आता फक्त 2 आणि 2 बॉल मध्ये 24 धावांचं अंतर आहे. फार चांगली बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग. अगोदर सूरज चौथे, त्यानंतर आला ओम भगत, त्यानंतर आला पुन्हा सूरज, त्यानंतर दीपक भगत आणि आता कौशल. स्लॉग मध्ये चांगली बॉलिंग. नवीन फलंदाज रोहित जोशी. टॉप ऑर्डर मध्ये जास्त धावा आल्या नाही. धावा आल्या तर त्यासाठी जास्त चेंडू फेस करावे लागले फलंदाजांना. 30 बॉल मध्ये 66 बनवायचा होत्या. 13.20 रिक्वायर्ड 100 होतं, ते पहिल्या ओव्हर पासून वाढत गेलं आणि कुठेतरी त्याचा फटका बसला गावदेवी गिरिजा माता झिरडोंबिवलीला. शेवटचे 2 चेंडू रेंज मध्ये होता, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेचा बार. रोहित जोशीच्या बॅट मधून षटकार. स्टील 18 धावांची अजूनही गरज आहे. एक चावी आम्हाला सापडलेली आहे. टॉम आणि इथे देखील फलंदाज बाद. सो अशा पद्धतीने डाव संपला, मॅच संपली. अभिनंदन. 66 धावा यशस्वीरित्या डिफेंड करण्यामध्ये यश मिळतंय ते गणेश कृपा दिवाच्या यंग ब्रिगेडला. फार चांगला परफॉर्मन्स. गावदेवी गिरिजा माता झिरडोंबिवली हार्ड लक. गोलंदाजांना अगोदर मार पडला आणि फलंदाजांना त्याच धावा चेस करता आला नाही. सुरुवातीपासून मोठे फटके आले नाही. तुषारची विकेट शून्यावरती पडली, त्याचा फार मोठा फटका बसला तो टॉप ऑर्डरला. अभिनंदन दिवा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. फलंदाजी करत असताना 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट मिळवणारा या संघाचा अष्टपैलू